आता आम्ही भायखळ्याला पोहोचलेलो आहोत। इथून आम्ही टॅक्सीने जाणार आहे। वरची सीट कशी सगळ्यात वरची सीट आमच्या दोघींना भेटलेली इकडे। कुठे पोहोचला आपण? आता रूम टूर देऊन व्हिडिओ एंड करणार आहे। कशा आहात सर्व? मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। मी क्षमा पारखे आणि मी खुशी पारखे स्वागत करते माझ्या मामाच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर खूपच दिवसांनी व्हिडिओ येतोय आणि आता असं वाटतंय की मुलांची शाळेची सुट्टी लागली आहे, सुट्टी सुरू झालेली आहे मे महिन्याची आणि आम्ही जाणार आहोत फिरायला। फिरायला कुठे जाणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणारच आहे। तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आम्ही कोण कोण असणार आहे, किती जण असणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत पडणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या ट्रॅव्हल हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे ट्रॅव्हलिंगचे गमती जमती तुम्हाला या व्हिडिओमध्येच पाहायला भेटणार आहे। तोपर्यंत स्टे ट्यून्ड। हे बघा इथे आमचे सर्व बॅकपॅक झालेले आहेत, त्यामुळे आता आम्ही निघतोय। येथे आम्ही स्टेशनवरून भायखळ्याला जाणार आहोत। तो मग आम्ही इथे स्टेशनला ट्रेनची वाट पाहत उभे आहोत। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 6:24 12 डब्यांची डोंबिवलीला जाणारी दिल्ली लोकल आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक काय नाही अरे लाईट बटन दाबलं का? हां ना अर्धव आने इकडे माझे मोठे दीर, मोठ्या जाऊबाई, आमची दोन्ही मुलं आहेत आणि लकीली पूर्ण ट्रेनमध्ये एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही सुखरूप आणि निवांत आणि विदाऊट गर्दी भायखळ्याला पोचलो होतो। बघा तुम्ही बघू शकता काही म्हणजे काही गर्दी नव्हती, आम्ही एकदम आरामात बसले होतो। आता आम्ही भायखळ्याला पोहोचलेलो आहोत। इथून आम्ही टॅक्सीने जाणार आहे। हा का? जाऊ दे। कुठे आलो? तर
आम्ही इथे पोहोचल्यानंतर ऑलरेडी माझे आत्या सासूबाई, मामा सासरे, त्यांचे मित्र, माझ्या नणंदबाई, माझ्या नंदेच्या नणंदबाई सर्वजण येऊन वाट पाहत होते आमची, कारण ते आधीच घरातून निघाले होते आणि आम्ही 6च्या दरम्यान घरातून निघालो, त्यामुळे ते आमच्या आधी पोहोचले होते आणि आमची वाट पाहत होते. हा मुंबई सेंट्रलला आता पोहोचलेलो आपण. अथक प्रयत्न करून आम्ही पोहोचलेलो आहोत मुंबई सेंट्रलला. तर ट्रेन सुटण्यासाठी खूप वेळ होता, त्यामुळे आम्ही ट्रेनमध्ये बसूनच आमचं रात्रीचं डिनर करत होतो. ह्या माझ्या आत्या सासूबाई आहेत आणि आम्ही ते जेवतोय. मी इथे पनीर भुर्जी चपाती दिली होती आणि माझ्या मोठ्या जाऊबाईंनी आम्रखंड आणलं होतं आणि ते आम्ही बसून जेवतोय. माझ्या आत्या सासूबाईंनी पण आलू पराठे आणले होते, दही आणलं होतं, बरंच काही डिनर होतं. आणि इथे आम्ही डिनर झाल्यानंतर निवांत बसलेलो आहोत. आम्हाला दोघींना अप्पर सीट भेटली होती आणि आमचा रात्रीचा प्रवास सुरू झाला. सगळ्यात वरची सीट आमच्या दोघींना भेटलेली इकडे. सो आता सकाळ झाली होती, 6:30 वाजले होते. आम्ही सर्व उठलेलो होतो. 7:30ला ट्रेन उज्जैनला पोहोचणार होती, त्यामुळे आम्ही जरा निवांत होतो, आवराआवर करत होतो उतरण्यासाठी. थोडा टाईमपाससुद्धा सुरू आहे इकडे, कारण ट्रेन पोचायला उशीर होता, म्हणून छान आवरून बसलेलो होतो. बॅगा बिगा आवरल्या होत्या इकडे आम्ही. आणि ते आम्ही पोचलेलो आहोत उज्जैनला. आणि इथे आहे हे उज्जैन स्टेशन आणि ही समोरची जी ट्रेन आहे ना, त्या ट्रेनमधूनच आम्ही प्रवास केला होता. सो आता ही ट्रेन सुटेल थोड्या वेळाने. या ट्रेनमधून खाली उतरलेलो आहोत, मुंबई सेंट्रलवरून बसलेलो. आता इंदोरला पोहोचलो आहोत. आधी अवतारात फोटो काढ. आता या व्हिडिओचा एंड आपण नाश्ता करून झाल्यावर करूया. है ना? सो आता या ठिकाणी आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. काही नाही, फक्त हे घेतलं होतं, पोहे घेतले होते आणि समोसा घेतला होता. एवढं काही खास नव्हतं, आपल्या घरची चव नव्हती, कारण फक्त पोहे आहेत ना, ते भिजवून अख्खे खडा मसाला घालून ते पोहे बनवलेले होते, त्यामुळे चव एवढी खास नव्हती. आता इथे आम्ही चाललेलो आहोत आमच्या हॉटेलवरती. नाश्ता करून झालेला होता आमचा आणि आम्ही एकत्र बसून हॉटेलवरती चाललो होतो. टमटम, आपले महाराष्ट्रामध्ये जशी टमटम असते त्या पद्धतीची रिक्षा होती. हे पण बंगाळ आहे. आई, मोठ्या भावाचा मुलगा, आई, ही त्याची बायको, ही मोठ्या भावाचा मुलगा, हा मोठा, हा 2 नंबर, ही त्याची बायको, सख्खे भावंड. सो ही आहे आजची आमची रूम. बाथरूम थोडंसं स्वच्छ आहे.
आणि ही रूम. इकडे डबल बेड आहे आणि इथं 4 बेड आहेत. अशा पद्धतीची आजची आमची रूम असणार आहे. सो हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.